सध्या महाराष्ट्राच्या शहरात मॅरेथॉनचा जणू पेव फुटलाय, पण त्या साऱ्या मॅरेथॉनमध्ये सिंहगडावरची मॅरेथॉन खरोखरच वेगळी ठरते. पाहूया त्या मॅरेथॉनवर आमचा प्रतिनिधी चैतन्य पिंपळखरेचा स्पेशल रिपोर्ट. सिंहगड इतिहासाचा साक्षीदार, पुणेकरांचं आणि पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन. ट्रेकर्सची गर्दी सिंहगडाला नवी नाही, पण काही दिवसांपूर्वी याच किल्ल्यावर राज्यभरातले ट्रेकर्स जमले होते ते तिसऱ्या गडकोट मॅरेथॉन स्पर्धेसाठी. एरवी निसर्गाचा आनंद लुटत गप्पा आणि फोटोशूट करत गड चढणारी ही सगळी मंडळी इथे मात्र लवकरात लवकर किल्ला चढण्यावरतीच भर देताना दिसली. पुण्याचे दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे यांच्या स्मरणार्थ सागरमाथा संस्था गेली 3 वर्ष या गडकोट मॅरेथॉनचं आयोजन करते. रमेश गुळवे यांनी 2007 साली 3 दिवसात 22 किल्ले सर केले होते. दरवर्षी त्यापैकी एका किल्ल्यावर या मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं. याआधी राजमाची आणि लोहगड विसापूर इथे ही स्पर्धा भरवण्यात आली होती, तर यंदा सिंहगडावर गडकोट मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. सिंहगडाच्या पायथ्याशी आतकरवाडी या गावात शर्यतीची सुरुवात झाली. वेगवेगळ्या गटांमधील स्पर्धकांसमोर आखून दिलेल्या मार्गावरून ठराविक अंतर पार करण्याचं आव्हान होतं. वेगानं डोंगर चढाई करताना सगळ्यांचीच कसोटी लागली. एका संघात 2 जण असे एकूण 80 संघ या गडकोट मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. त्यात चिपळूण स्पोर्ट्स अकॅडमीच्या सिद्धेश पवार आणि आशिष कानपाडे यांनी 1 तास 18 मिनिटांची वेळ नोंदवून बाजी मारली, तर संमिश्र गटात कविता राठोड आणि कैलास कासार या जोडीनं जेतेपद मिळवलं. धावणं, चढाईचं कसब आणि फिटनेसची कसोटी पाहणारी ही शर्यत ट्रेकर्समध्ये हळूहळू लोकप्रिय होते. गडकोट मॅरेथॉनच्या माध्यमातून सागरमाथा संस्थेनं फिटनेसच्या बरोबरच गडकिल्ले संवर्धनाचा सुद्धा संदेश दिलाय. चैतन्य पिंपळखरेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.